नमस्कार मंडळी, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज बनवणार आहोत आपण साबूची खिचडी. तर इथं आपण साबू ऑलरेडी अगोदरच भिजवलेला आहे आणि इकडे लगेच शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे. इथं छानपैकी असे शेंगदाणे लालसर असे भाजून झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता, ह्या पद्धतीचे तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. तर इथं आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. आता शेंगदाण्याचा आपण मस्तपैकी असं कूट करून घ्यायचा, मीडियम आकाराचा, जास्त बारीक पण नाही, असं कूट करून घ्यायचा. कूट पण झालेला आहे आणि लगेच इकडे कढई ठेवलेली आहे खिचडीची तयारी. इथं आपण तेल ॲड केलेलं आहे. तर आपलं इथं तेल ॲड करून झालेलं आहे. त्यानंतर आपण लगेच हिरवी मिरची आणि जिरे ॲड केलेले आहे. हिरवी मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी थोडीशी अशी मंद गॅसवरच त्याला परतून घ्यायचे आणि छानपैकी असं थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे कसं, मेथी तिखट असलं तर जास्त साबूत तिखट लागत नाही, त्यासाठी थोडंसं हलकंसं असं थोडंसं नॉर्मल असं मीठ टाकायचं. तर इथं तुम्ही बघू शकता, छानपैकी अशी आपली मिरची भाजलेली आहे. तर आता लगेच आपण त्यामध्ये छानपैकी अगोदर आपण बटाटे ॲड करायचे, कारण आपण बटाटे अगोदर शिजवले नाही, त्यामुळे आपण अगोदर बटाटे ॲड केलेले आहे. आणि छानपैकी असे बटाटे परतून घ्यायचे, बटाट्याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे कसं बटाटा पण छानपैकी असा शिजला जाईल. तर इथं तुम्ही बघू शकता, छानपैकी असा आपण बटाटा तेलामध्येच टाकलेला आहे आणि परतून घेऊ राहिलो आहे. तर इथं छानपैकी आपण असं बटाटा परतून घेतलेला आहे आणि थोडासा असा अर्धा कच्चा शिजेपर्यंत आपण त्याला परतूनच घ्यायचं. छानपैकी असं मंद गॅसवरच ठेवायचा. तर बघू शकता, छानपैकी असं आपण बटाटा छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की या पद्धतीचं बघा. आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर इथं आपला बटाटा पण अर्धा कच्चा शिजलेला आहे. लगेच आता आपण साबुदाणा ॲड करून घ्यायचा आहे. तर इथं आपण साबुदाणा पण ॲड करून घेतलेला आहे आणि छानपैकी असा साबुदाणा ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच छानपैकी असं परतून घ्यायचं. मीडियम गॅसवरच परतून घ्यायचं, म्हणजे खाली पण लागणार नाही. तर इथं आपण छानपैकी असं भाजून घेतलेलं आहे आणि असं परतून घ्यायचा. 2-3 मिनटं छानपैकी असं परतून घ्यायचा. तर आपण असं छानपैकी परतून घेऊ राहिलो आहे आणि तेल जास्त न वापरता ही खिचडी आपण बनवलेली आहे, कारण आपल्याला जास्त तेल नाही आवडत. इथं आपण झालेलं आहे. आणि शेंगदाण्याचा कूट पण ॲड करून घेऊया त्यामध्ये. आणि शेंगदाण्याचा कूट असा मीडियमच ठेवायचा, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, असा मीडियम गॅसवरच. आणि इथं परत शेंगदाणे टाकून झालेले आहेत. आता परत आपण 2-3 मिनटं छानपैकी असं परतून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता, छानपैकी असं आपण परतून घेऊया राहिलं. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर आपली खिचडी छानपैकी अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की या पद्धतीची बनवा आणि तुम्ही तर छानच बनवत असाल. आपण जे साहित्य आहे ते साहित्यामध्ये बनवायचा प्रयत्न करतो आहे. तर बाय बाय, नक्की पुढच्या